वेलकम टू आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी ऐश्वर्या क्षीरसागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही माझ्याबरोबर शिकताय मंथन या टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचं सिलेबस. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्सचे जे टॉपिक पाहिले होते त्याच्यामध्ये 3 डिजिट्सचे नंबर्स, त्यांचं कंपॅरिझन या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. आता थोडंसं आपण एक अपग्रेडची स्टेप पाहणार आहोत. त्यातलं कुठलं आहे तर त्याच्यामध्ये आहे फ्रॅक्शन. तर फ्रॅक्शन जो हा टॉपिक आहे हा मॅथ्समध्ये एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक मानला जातो. याच्यानुसार आपण आता पाहूयात फ्रॅक्शन काय असतं, कसं असतं आणि त्याच्यावरचे कोणते एक्झाम्पल आपल्या मंथन या परीक्षेला विचारले जातात पाहूयात. सगळ्यात पहिले आपला जो फ्रॅक्शन आहे तो काय असतो हे पहिले समजून घेऊया. आता फ्रॅक्शन याचा अर्थ काय असतो, तुम्ही जर बाजारात गेलात, किती पिझ्झा खाल्ला, पिझ्झा तर तुम्हाला सगळ्यांना आवडतोच, करेक्ट. त्याचे स्लाइसेस असतात, 4 स्लाइसेस असतात. त्याच्यामधला तुम्ही 1 खाल्ला किंवा 2 खाल्ले, ठीक आहे, सो हाफ राहिला किंवा 3 खाल्ले, ठीक आहे. सो जे पिझ्झा आहे त्याचे जे स्लाइसेस आहेत त्याचे टोटल स्लाइसेस आहेत 4, बट तुम्ही खाल्ले असतील तर 3, तर ऑब्व्हियसली 1 स्लाइस उरलेला असतो, करेक्ट. तेच फक्त आपल्याला फ्रॅक्शनमध्ये मांडायचं असतं. म्हणजेच काय, चला पिझ्झा तर खूपच लांब राहिला, आपण चपातीचं उदाहरण घेऊया. आपल्याला घरात आपली गोल चपाती असते, जी की आपण डब्याला नेताना काय करतो की त्याचे 4 भाग करतो किंवा 2 भाग करतो, जेवढे पण आपल्याला पॉसिबल आहेत तेवढे. जर आपण आपल्या चपातीचे जर 4 पार्ट्स केले, ठीक आहे, तर हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, असे टोटल किती पार्ट्स आहेत 4. आणि त्यातले तुम्ही काय केलं की 3च पार्ट खाल्ले आणि आल्यावरती तुम्हाला विचारलं मम्मीनी की किती पार्ट खाल्ले तू, म्हणजे किती चपाती खाल्ली, थोडी चपाती राहिलेली दिसते तुझी. मग त्यावेळेस ती सांगताना आपण काय सांगणार आहोत, तर 4 पार्ट्स पैकी 3 खाल्ली आहे, म्हणजेच काय खाल्ली तर आपण 3/4, म्हणजेच टोटल पार्ट्स आणि त्यातले किती, ठीक आहे. सो 3/4 म्हणजे 3/4 ही आपण खाल्लेली आहे. आणि जर राहिली किती, राहिली कुठली आहे तर हा पार्ट राहिलेला आहे. किती पार्ट आहे हा एकच आहे. सो राहिली किती म्हणल्यावरती ती किती असणार आहे 1/4. या फ्रॅक्शनला आपण काय म्हणणार आहोत, 1/, ही जी लाईन दिसतीये त्याला म्हणणार आहोत आपण अपॉन, आणि खाली जो आहे तो आपला नंबर, ठीक आहे. सो हे आहे आपलं रीडिंग अँड रायटिंग फ्रॅक्शन्स, ठीक आहे. सो आता याच्यामध्ये काय करायचंय तर आपण बघूयात की आपल्याला 3 फिगर्स दिलेले आहेत. एक आहे रेक्टँगल, ठीक आहे, एक आहे सर्कल आणि एक आहे रेक्टँगलच आहे, ठीक आहे. सो त्याचे काही पार्ट्स केलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहेत तर एक थोडेसे पार्ट्स शेडेड केलेले आहेत. आता शेडेड पार्ट्स याचा अर्थ काय तर ते कलर केलेले असतात, ठीक आहे. आणि अनशेडेड पार्ट्स आहेत ते असतात की विदाउट कलर केलेले, ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं, फ्रॅक्शन लिहायचं आहे. सो रीडिंग अँड रायटिंग फ्रॅक्शन. आता इथं बघा, रेक्टँगल मध्ये टोटल पार्ट्स किती आहेत तर 1 2 3 4 5 6, ठीक आहे. 6 आहेत 6, ठीक आहे. सो टोटल पार्ट्स आहेत 6. त्यातले शेडेड पार्ट्स किती आहेत, पहिल्यांदा आपण लिहूयात शेडेड पार्ट्सचा फ्रॅक्शन, ठीक आहे, आणि नंतर लिहूया अनशेडेड पार्ट्सचा. ओके. सो पहिले आपण शेडेड पार्ट्सचा बघूयात. शेडेड पार्ट्सचा काय असणार आहे, टोटल पार्ट्स आहेत 6, त्यातले शेडेड किती आहेत तर 2च आहेत, म्हणून जे 2 आहेत ते आपण वरती लिहिणार आहोत. सो 2/6 हा झाला शेडेड पार्ट्सचा रेक्टँगलचा रेशिओ. आणि त्याच्यानंतर अनशेडेडचा किती आहे तर 1 2 3 4, ठीक आहे. सो 4/6 हा काय असणार आहे अनशेडेड पार्ट्सचा रेशिओ असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया सर्कलचं एक्झाम्पल आहे. आता सर्कलच्या एक्झाम्पल मध्ये काय बघूया तर कोणताही पार्ट शेडेड केलेला नाहीये. आता याच्यामध्ये काय बघूया, जर आपल्याला विचारलं हा सर्कल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला फ्रॅक्शन हवा आहे. आता याच्यामध्ये टोटल पार्ट्स आहेत 8, ओके, 1 2 3 4 5 6 7 8. आणि आपल्याला असा क्वेश्चन विचारला आहे की याच्यातला आपल्याला फ्रॅक्शन मिळेल 5/8. हा फ्रॅक्शन मिळवण्यासाठी आपल्याला किती पार्ट्स शेडेड करावे लागतील, ठीक आहे. सो आपल्याला क्वेश्चन जो आहे तो सेम आहे, फक्त थोडासा उलटा विचारलाय. आता इथं काय होतं की इथं ऑलरेडी शेडेड पार्ट्स होतं, इथं शेडेड पार्ट्स नाहीयेत. तिथं आपल्याला काय विचारलं की शेडेड पार्ट्स हवा आहे. सो आपल्याला जर हवा आहे 5/8,
ठीक आहे. हा रेशो हवा असेल तर आपल्याला सर्कलचे किती पार्ट्स शेडेड करावे लागतील? इथं जर वरती जो अंक आहे, ठीक आहे, 5, तो आहे आपला शेडेड पार्ट्सचा नंबर. म्हणजेच काय की 1 2 3 4 आणि 5. सो हा झाला आपला 5/8 चा रेशिओ. ठीक आहे. आता थर्ड फिगर मध्ये जे दिले ते पाहूयात. थर्ड फिगर मध्ये सेम बघितलंय की 8च पार्ट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिले काढायचा शेडेड पार्ट्सचा रेशिओ. शेडेड पार्ट्स किती आहेत? 1 2 3. सो 3/8 इज द रेशिओ ऑफ इज द फ्रॅक्शन ऑफ शेडेड पार्ट्स. आणि अनशेडेड पार्ट्सचा काय असणार आहे? 1 2 3 4 5. इट इज 5/8. ओके. सो कळालंय तुम्हाला रीडिंग अँड रायटिंग फ्रॅक्शन. आता याच्यामध्ये जे आहे आपण काय बघितलं होतं की फ्रॅक्शन रीड कसा करतात. 2/6 इज कॉल्ड अ फ्रॅक्शन, जे की आपण आत्ताच पाहिलंय. नंबर अबोव द लाईन ऑफ अ फ्रॅक्शन इज कॉल्ड न्यूमरेटर अँड नंबर बिलो द लाईन इज कॉल्ड डिनॉमिनेटर. दोन नवीन वर्ड आपल्याला इंट्रोड्यूस झाले. एक आहे न्यूमरेटर आणि दुसरं आहे डिनॉमिनेटर. म्हणजेच काय आहे, कोणताही फ्रॅक्शन असेल तर आपण जर हा फ्रॅक्शन बघितला 2/6, तर जो वरचा नंबर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? तर न्यूमरेटर. ओके. आणि जो खालचा नंबर आहे त्याला आपण म्हणणार आहोत डिनॉमिनेटर. आणि जो रीड करणार आहे तो कसा रीड करणार आहे? तर 2/6 किंवा न्यूमरेटर 2 अँड डिनॉमिनेटर 6. ठीक आहे. हे आपलं रीडिंग अँड रायटिंग फ्रॅक्शन. आता याच्यावरती एक्झाम्पल बघूयात कशा आहेत. सिंपल एक्झाम्पल विचारले जातात, जसे की हाऊ विल यू राईट द फ्रॅक्शन न्यूमरेटर 7 डिनॉमिनेटर 5. आता न्यूमरेटर 7 आहे म्हणजेच ऑब्व्हियसली तो कुठे असणार आहे? वरती असणार आहे. आणि डिनॉमिनेटर म्हणजेच तो खालच्या बाजूला असणार आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2. ओके. आता पाहूयात राईट न्यूमरेटर 10 डिनॉमिनेटर 9. आता जर इथं आपण पाहिलं, इथं 0 वाटतोय. ठीक आहे. कधीही डिनॉमिनेटरला 0 हा नंबर नसतो, हे लक्षात घ्या किंवा हायलाइट करा, तुमच्या नोट्समध्ये लिहा. डिनॉमिनेटरला 0 कधीही नसतो फ्रॅक्शन मध्ये. ठीक आहे. सो पाहूयात न्यूमरेटर 10 आणि डिनॉमिनेटर 9. मग न्यूमरेटरला 10 आहे आणि डिनॉमिनेटरला 9. असा कुठला फ्रॅक्शन आहे? तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. चला सेकंड पाहूया. शोईंग फ्रॅक्शन्स विथ द हेल्प ऑफ डायग्राम्स. म्हणजेच काय की आता जे आपण फ्रॅक्शन शिकलोय तेच फक्त आपल्याला डायग्राम मध्ये दाखवायचं आहे. तर कसं असणार आहे पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग शेडेड पार्ट ऑफ फिगर शोज द फ्रॅक्शन 1/4. ऑल्सो आपण 1/4 म्हणण्यापेक्षा आपण 1/4 सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. सो आता 1 जो आहे तो न्यूमरेटर आहे, 4 आहे डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर जो असतो तो टोटल पार्ट्स असतो, टोटल नंबर ऑफ पार्ट्स. ठीक आहे. सो याच्यामध्ये 4 पार्ट्स असणारे कोणते कोणते आहेत? तर हा गेलेला आहे, कारण की याच्यामध्ये 2च पार्ट्स आहेत. एक आहे ABC. तिन्ही ऑप्शन आपल्यामध्ये 4 पार्ट्स आहेत. पण आपल्याला काय विचारलंय की शेडेड पार्ट्स. ठीक आहे. शेडेड पार्ट किती पाहिजे आहे? 1 पाहिजे आहे. मग जिथे 1 दिसतोय तो आहे ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. सो इथेही 1 पार्ट शेडेड आहे, पण इथे टोटल पार्ट्स किती आहेत? 2 आहेत. सो हा आपला फ्रॅक्शन 1/2 होणार आहे, 1/4 होणार नाही. म्हणून आपला ऑप्शन नंबर कुठला असणार आहे? तर ओनली ए इज करेक्ट. ठीक आहे. आता वरती विचारलं होतं शेडेड, त्याच्याच उलट काय विचारलंय? नॉट कलर्ड. विच ऑफ द फॉलोइंग फिगर्स 1/2 पार्ट इज नॉट कलर्ड. कोणत्याही फिगरचा 1/2 म्हणजेच काय असतो? तर अर्धा पार्ट असतो. ठीक आहे. जर अर्धा पार्ट कलर केलेला नाहीये याचा अर्थ काय की अर्धा पार्ट कलर केलेला आहे. ठीक आहे. सो असं कुठे दिसतंय जिथे अर्धा पार्ट कलर आहे किंवा कलर नाहीये? आता इथं आहे तसं. ठीक आहे. इथे नाहीये. इथे 3/4 हा फ्रॅक्शन येणार आहे. त्याच्यानंतर इथं पाहू शकतोय 2/4. इथे अर्धा पार्ट कलर केलाय, अर्धा नाही केलाय. ठीक आहे. सो हा पण येणार आहे आणि लास्टचा येणार नाहीये. सो ऑप्शन ए अँड सी आर करेक्ट. हे आपला ऑप्शन नंबर 4 असणार आहे. ठीक आहे.
सो थर्ड वाला जो क्वेश्चन आहे, हाऊ मच पार्ट ऑफ द ॲडजॉइनिंग फिगर इज शेडेड, तो क्वेश्चन तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे आणि मला त्याचा आन्सर आपल्या नेहमीप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. तुम्हाला असेच फ्रॅक्शनचे सुद्धा एक्झाम्पल्स, एक्स्ट्रा एक्झाम्पल्स सोडवायचे असतील तर इथे दिलेला जो QR कोड आहे तो तुम्ही स्कॅन करू शकता आणि फ्री पेपर्स मिळवू शकता. ठीक आहे. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा, म्हणजेच तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या स्ट्रॉंग होतील. ठीक आहे. चलो पाहूयात. थर्ड, आता फ्रॅक्शन पाहिलं, शेडेड पार्ट्स, अनशेडेड पार्ट फाईल. आता काय पाहूया, कंपॅरिझन ऑफ प्रॉपर, इम्प्रॉपर अँड लाईक फ्रॅक्शन. म्हणजेच काय आहे की पहिल्यांदा आपण टाईप ऑफ फ्रॅक्शन समजून घेऊया. ठीक आहे. सगळ्यात पहिले आता आपण दोन गोष्टी पाहिल्या, एक पाहिलं न्यूमरेटर, दुसरं पाहिलं डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता काय झालं होतं, मगाशी आपण पाहत होतो तर न्यूमरेटर असे येत होते, डिनॉमिनेटर पेक्षा मोठे येत होते, बरोबर. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे आपण बघूयात. जर आपल्याला पहिला टाइप जो दिलाय तो काय आहे, फ्रॅक्शन्स हॅव्हिंग सेम कॉमन डिनॉमिनेटर. म्हणजेच काय, जो डिनॉमिनेटर आहे तो जर सेम असेल तर त्या फ्रॅक्शन्सला काय फ्रॅक्शन्स म्हणतात, लाईक फ्रॅक्शन. लाईक म्हणजे काय, सेम. ठीक आहे. ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम आहे त्यांना काय म्हणणार आपण, लाईक फ्रॅक्शन. ठीक आहे. सो एक्झाम्पल पण मध्ये बघू शकता, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर डिफरंट आहे. याच्या उलट जे असतं ते काय असतं तर अनलाईक फ्रॅक्शन असतं, जे की तुम्हाला आत्ता स्टडीला नाहीये, बट एक इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर वेगवेगळं असतं. ठीक आहे. नंतर पाहूया सेकंड टाइप, अ फ्रॅक्शन विथ अ डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर. म्हणजेच काय की हे जे फ्रॅक्शन आपण पाहिले होते ज्याच्यामध्ये काय होतं, न्यूमरेटर हा छोटा होता आणि डिनॉमिनेटर मोठा होता. ठीक आहे. यांना काय म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. ज्याच्यामध्ये न्यूमरेटर जो आहे तो लहान असतो, दिस इज अ साइन ऑफ लेस दॅन. शिकलोय आपण मागच्या मध्ये कंपॅरिझन जे आहे, कंपॅरिझन ऑफ नंबर्स, त्याच्यामध्ये तुम्हाला मी या साइन बद्दल शिकवलेले आहे, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू. न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर, त्यांना म्हणायचं प्रॉपर. आणि याच्याच उलट जिथं डिनॉमिनेटर छोटा आहे न्यूमरेटर पेक्षा, त्यांना काय म्हणणार आहोत आपण, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. 3 टाइप कळाले. आता पाहूयात पुढचा, थोडासा वेगळा आहे टाइप. काय वेगळा आहे तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डब्यामध्ये नेताना 2 चपात्या नेल्या. ठीक आहे. सो त्यातली तुम्ही एक चपाती जी आहे ती पूर्ण खाल्ली आणि दुसरी चपाती जी आहे ती हाफ खाल्ली आहे. ठीक आहे. सो मग ते आपण लिहिणार कसं. ठीक आहे. सो आपण म्हणताना काय म्हणणार आहोत की एक चपाती पूर्ण खाल्ली आहे. ठीक आहे. म्हणजेच 1 इज अ होल नंबर. ठीक आहे. सो एक पूर्ण खाल्ली आणि दुसऱ्या चपातीतली आपण हाफ खाल्ली आहे. ठीक आहे. सो ही जी काय आहे, हे जे आपण मांडले आहे एक आणि हाफ, ठीक आहे, त्याला काय म्हणणार आहोत आपण, मिक्स्ड फ्रॅक्शन. म्हणजेच काय, अ फ्रॅक्शन हॅव्हिंग अन इंटिग्रल पार्ट, दॅट इज इट इज अ इंटिजर नंबर अँड अ प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याचा न्यूमरेटर छोटा आहे, म्हणजेच त्याला काय म्हणणार आहोत आपण, मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शनचे एक्झाम्पल पाहू शकता. यांना आपण असं रीड करणार आहोत, 7 इंटिजर 2/5, 9 इंटिजर 3/8. ओके. चलो त्याच्यानंतर पाहूया, टू कन्वर्ट अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इंटू मिक्स फ्रॅक्शन. ठीक आहे. आता मिक्स फ्रॅक्शन आणि सॉरी इम्प्रॉपर आणि मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन आहे ते कसं करायचं पाहूया. सिंपल आहे. आता हा जो आहे आपला मिक्स फ्रॅक्शन झाला. ठीक आहे. जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं, आपण एक चपाती आणि अर्धी चपाती खाल्ली. आता हे सांगताना टोटल कसं सांगणार आहोत फ्रॅक्शन्स मध्ये, तर डिनॉमिनेटर इंटू इंटिजर प्लस न्यूमरेटर, हे झालं आपलं कन्वर्जन मिक्स टू इम्प्रॉपर. डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवायचा, 2 × 1 2 प्लस न्यूमरेटर म्हणजेच काय, 2 + 1/2 इज इक्वल्स टू 3/2. हे झालं कन्वर्जन. सेम ॲज इट इज 7 × 5 किती होणार आहे, 35 प्लस 2 37/5. ठीक आहे. सेम ॲज इट इज. हे झालं आपलं कन्वर्जन. कशात मधून,
मिक्स फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर. याच्या उलटचं कन्वर्जन आपण पाहणार आहोत. 8/5. ठीक आहे. आता 8/5 हा कसला फ्रॅक्शन आहे तुम्ही सांगू शकताय? सांगा. 8/5 कसला फ्रॅक्शन आहे? याच्यामध्ये न्यूमरेटर जो आहे तो मोठा आहे. ऑब्व्हियसली हा कुठला फ्रॅक्शन असणार आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता इम्प्रॉपरचं मिक्स मध्ये करताना नेहमी खालच्या नंबरनी वरच्या नंबरला डिवाइड करायचं. ठीक आहे. सो 8 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5. खाली राहिले रिमाइंडर 3. आता याच्यासाठी एक छोटासा फॉर्म्युला आहे, तुम्ही तो वाटल्यास लिहून घेऊ शकता, जो मी तयार केलेला आहे. सो पाहूयात इथे काय असणार आहे. क्वोशंट जो इंटिजरच्या पार्टला असणार आहे, न्यूमरेटरच्या जागी रिमाइंडर असणार आहे आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज असणार आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला ॲक्च्युली नाही आहे, हा पण मी समजण्यासाठी तयार केलेला आहे, जो तुम्ही घेऊ शकता. नोट डाऊन करा. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हा खूप उपयोगी येतो ज्यावेळेस तुम्ही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करता. सो दिस इज अ क्वेश्चन जाणार आहे इंटिजर पार्टला, रिमाइंडर जी आहे ती जाणार आहे न्यूमरेटर पार्टला आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज. आपण पाहू शकतोय आपला आन्सर करेक्ट आलेला आहे. ठीक आहे. सो फ्रॅक्शनचा जो आता तुम्हाला फॉर्म्युला दिलाय तो खूप इम्पॉर्टंट आहे. नोट डाऊन करा. कन्वर्जनसाठी उपयुक्त होणार आहे. ठीक आहे. चलो आता पाहूयात कंपॅरिझन. कंपॅरिझन मध्ये ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. सो आपल्याला लाईक फ्रॅक्शनचंच कंपॅरिझन आहे. सो तेच पाहूयात. जिथे डिनॉमिनेटर सेम असतो त्यांना आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. करेक्ट. ज्या वेळेस लाईक फ्रॅक्शन्स असतात त्यावेळेस कंपॅरिझन जे आहे जो छोटा असतो. ठीक आहे. लाईक फ्रॅक्शन्स असेल, डिनॉमिनेटर सेम असेल, त्यावेळेस जो छोटा असतो तो छोटाच असतो. म्हणजेच काय, आता 8 8 8 डिनॉमिनेटर सेम आहे बट न्यूमरेटर वेगळा आहे. जो न्यूमरेटर मध्ये छोटा आहे तो आहे 1. सो 1/8 इज स्मॉलर दॅन 3/8 दॅन 5/8. यालाच आपण काय म्हणू शकतो, असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. आणि याच्या उलट लिहू शकतो आपण डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. ठीक आहे. चलो नेक्स्ट, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय असणार आहे की ज्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू सेम असते. याचा अर्थ काय, आता तुम्ही मगाशी पाहिलं आपण. सो हाफ 2 पार्ट शेडेड केलेले होते आउट ऑफ 4 आणि 1 पार्ट शेडेड केलेला होता आउट ऑफ 2. ठीक आहे. सो हा जो फ्रॅक्शन आहे याला जर आपण रिड्यूस केलं इन द सेन्स काय की हे दोन्ही नंबर जे आहेत ते एका टेबलमध्ये आहेत का चेक केले. ठीक आहे. सो 2 आणि 4 आहे. सो 2 आणि 4 हे 2च्या टेबलमध्ये आहेत. सो 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. मी काही केलेलं नाहीये, जस्ट फॅक्टर्स लिहिलेले आहेत कारण की आपल्याला ते रिड्यूस करायचं आहे. सो इथं बघू शकता 2 आणि 2 सेम आलाय. सो 2 आणि 2 कॅन्सल आणि खाली राहिलेला आहे 1/2 जो की याला इक्वल आहे. सो 2/4 आणि 1/2 हे काय झालेले आहेत, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. अजून एक पाहू शकतो 3/6. 3 आणि 6 हे 3च्या टेबलमध्ये आहेत. 3 1 जा 3 6 सॉरी 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. जिथे 3 3 कॅन्सल 1/2 म्हणजेच हे तिन्ही फ्रॅक्शन्स एकमेकांना काय आहेत, इक्विव्हॅलंट आहेत. ओके. सो समजलेलं आहे तुम्हाला फ्रॅक्शन बद्दल. पाहूयात त्याचे क्वेश्चन्स कसे विचारले गेलेत. विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन अमंग द फ्रॅक्शन गिवन. हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलंय जिथे लाईक फ्रॅक्शन्स असतात तिथं जो छोटा असतो तो छोटा असतो. सो तुम्ही हा क्वेश्चन होमवर्कला सॉल्व करायचा आहे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा कोणता फ्रॅक्शन जो आहे तो ग्रेटेस्ट आहे. ऑल्सो विच इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. हाही क्वेश्चन सेम आहे, हा सुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स आर इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो छोटा असतो आणि न्यूमरेटर जो आहे तो काय असतो, मोठा. पाहूयात. पहिल्यामध्ये डिनॉमिनेटर छोटा आहे, मोठा न्यूमरेटर आहे. सेकंड मध्ये आहे, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ मध्ये नाही, फिफ्थ मध्ये सुद्धा नाही आणि सिक्स्थ मध्ये आहे. सो देर आर 3 इम्प्रॉपर
fractions. Option number 2. चलो next. Which of the following is not the pair of like fractions? Questions खूप carefully read करा. Like fractions विचारलेत but not, जे की like fractions नाहीत. So असं कोणतं आहे ज्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत ते लाईक फ्रॅक्शन्स असतात, म्हणून ऑप्शन नंबर बी कॅन्सल, ऑप्शन सी कॅन्सल, ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी. सो आपले जे ऑप्शन आहे ए अँड डी, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर 3. ओके, चलो नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रॉपर फ्रॅक्शन? प्रॉपर फ्रॅक्शन वरती पाहिलं होतं इम्प्रॉपर, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो छोटा असतो. प्रॉपर मध्ये काय असतं? डिनॉमिनेटर जो आहे तो कसा असतो? मोठा असतो. सो ऑप्शन नंबर ए कॅन्सल, बी आहे, सी आहे, डी आहे. सो ऑप्शन बी सी डी आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चलो नेक्स्ट. लास्ट क्वेश्चन याच्यातला. विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स आर नॉट रिटन इन असेंडिंग ऑर्डर? मी तुम्हाला सांगितलं होतं जिथं लाईक फ्रॅक्शन्स असतो तिथे जो छोटा असतो तो छोटा असतो, म्हणून तो असेंडिंग ऑर्डर मध्ये पहिला येणार आहे. सो पहिल्यामध्ये पाहूया 1/9, 5/9, नंतर ना 3/9. सो दिस इज नॉट करेक्ट. पहिले 3/9 यायला हवा आहे. ठीक आहे, सेकंड पाहूया 11/8, 14/8, 19/8. डिनॉमिनेटर सेम, 11, 14, 19 असेंडिंग ऑर्डर. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट 12, 12, 12, 21, 17, 25 not in ascending order. Next denominator 10, 10, 10, 7, 9, 12 also in ascending order. So option number B and D are correct. ठीक आहे, चलो हे झालं आपला फ्रॅक्शनचा पार्ट. याच्यामध्ये नेक्स्ट पाहूयात ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन. खूप सिंपल टॉपिक आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. जशी नॉर्मल नंबरची आपण ॲडिशन सबट्रॅक्शन करतो तशीच फ्रॅक्शनची करायची. फक्त याच्यामध्ये काय असणार आहे तर तुम्हाला न्यूमरेटर पण असणार आहे, डिनॉमिनेटर पण असणार आहे. सो बघूयात. सिंपल असतं. लाईक फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळी डिनॉमिनेटर सेम आहे तिथं आपल्याला काय करायचं असतं, जे दोन डिनॉमिनेटर आहेत त्यांच्यापैकी आपल्याला एक सिंगल लिहायचा असतो आणि वरचे जे नंबर आहेत त्यांची काय करायची असते, ॲडिशन करायची असते. सो 3 + 7 इज इक्वल्स टू 10/4. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. ओके, सो सेम ॲज इट इज सबट्रॅक्शन मध्ये करायचं आहे. काय करणार आहोत, डिनॉमिनेटर्स आहे तो एक लिहिणार आहोत त्या दोन्हीपैकी आणि वरच्यांची काय करणार आहोत, सबट्रॅक्शन, बिकॉज इट हॅज मायनस साइन. ठीक आहे, सो ऑप्शन काय येणार आहे आपला 8 - 2 6/5. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्याही फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला कधीही 0 येत नाही. सो ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चलो. कारण की कधी कधी काही मुलं गडबडीत काय करणार, 5 - 5 0, 8 - 2 6. दिस इज नॉट करेक्ट मेथड. ठीक आहे, नेहमी डिनॉमिनेटर सेम असतील तर आपण काय करणार आहोत, त्या दोन्ही डिनॉमिनेटर पैकी एक लिहिणार आहोत. चलो पाहूया त्याच्यावरचं एक्झाम्पल. इथे काय दिलंय तुम्हाला, डिनॉमिनेटर सेम दिलेत आणि आन्सर दिले. फक्त आपल्याला इथला बॉक्स मधला नंबर शोधायचा आहे. आता डिनॉमिनेटर सेम आहे त्यांच्यापैकी एक डिनॉमिनेटर लिहिलाय. 8 मधून किती मायनस केले तर 2 येते. जाऊया ऑप्शन वाईज. 8 मधनं 4 मायनस केले 4 येतं. नो. 8 मधून 3 मायनस केले, ऑप्शन आन्सर येतं 5. नो. ऑप्शन 3 मध्ये जाऊया. 8 मधून 6 मायनस केले 2 आन्सर येतो. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आणि इथं 6 हा नंबर येणार आहे. चलो सेम आहे क्वेश्चन. तुम्ही हा होमवर्कला करा आणि मला सांगा काय आन्सर येतंय. तुम्हाला जे क्वेश्चन्स मी होमवर्कसाठी देते त्याचे कमेंट बॉक्समध्ये आन्सर प्लीज टाईप करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला हा फ्रॅक्शन टॉपिक किती समजलाय. आणि असेच तुम्हाला अजून थोडे थोडे एक्झाम्पल, एक्स्ट्रा एक्झाम्पल होमवर्कसाठी घ्यायचे असतील तर हा जो QR कोड दिलाय तो तुम्ही स्कॅन करा आणि त्याच्यावरून तुम्ही फ्री पेपर्स मिळवू शकता. ठीक आहे, चलो हा होता आपला फ्रॅक्शनचा टॉपिक. आता याच्यानंतर थोडासा वेगळा टॉपिक आहे, पॅटर्न. ठीक आहे,
पॅटर्न म्हणजे काय आहे की याच्यामध्ये एक सिरीज दिलेली आहे, त्याचं काहीतरी पॅटर्न आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला खूप साऱ्या थिंग्स असतात त्या एकत्र लावायच्या असतात. समजा जर तुम्हाला पेपर्स दिले रेड, ब्लू आणि येल्लो 3 प्रकारचे आणि तुम्हाला ते लावायचे असतील, ठीक आहे. सो काही कसे लावतात रेड ब्लू येल्लो, रेड ब्लू येल्लो, रेड ब्लू येल्लो, ठीक आहे. किंवा काहींना येल्लो आधी आवडत असेल, येल्लो ब्लू रेड, येल्लो ब्लू रेड. दिस इज कॉल्ड ॲज पॅटर्न. ठीक आहे, पाहूयात. पहिला क्वेश्चन, स्टार, सर्कल आणि त्याला आपण स्पेअर म्हणूया, ठीक आहे, बिकॉज इट इज कलर्ड. ठीक आहे. स्टार, सर्कल, स्पेअर, स्टार, सर्कल, स्पेअर, स्टार, सर्कल, स्पेअर, सेम पॅटर्न पुढे रिपीट झालेला आहे. तर या पॅटर्न सारखा दुसरा पॅटर्न कुठला आहे, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं होतं रेड ब्लू येल्लो, रेड ब्लू येल्लो. इथं कुठला पॅटर्न आहे, आता ए ए ए एकत्र नाही आलेला, स्टार 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 एकत्र नाही आला. जर आपण स्टारला ए कन्सिडर केलं, सर्कलला बी कन्सिडर केलं आणि स्पेअरला सी कन्सिडर केलं, ए बी सी, ए बी सी, ए बी सी. सो ऑप्शन नंबर आहे सी. ठीक आहे. चौथा ऑप्शन मध्ये तसंच आहे, फक्त एक एक्स्ट्रा वाढलंय डी, पण इथं आपल्याला 3च फिगर्स दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर 4 येणार नाही. सेम करायचंय. ए लिहून घेऊया एका ॲरोसाठी, दुसऱ्या ॲरोसाठी बी लिहूया. अप ॲरोसाठी ए लिहिलाय, डाऊन ॲरोसाठी बी लिहिलाय, अप ॲरोसाठी ए, डाऊन ॲरोसाठी बी, ए ए बी, ए ए बी, ए ए बी. फर्स्ट ऑप्शन कॅन्सल, ए ए बी, ए ए बी, ए बी सी कॅन्सल, ए बी सी डी कॅन्सल. ऑप्शन नंबर 2. ओके, चलो नेक्स्ट. पहिला आहे हॉर्स, सेकंड आहे टायगर, एलिफंट, लायन. हॉर्स, टायगर, एलिफंट, लायन. हॉर्स, टायगर, एलिफंट, लायन. सो हॉर्सला देऊया ए, टायगरला देऊया बी, एलिफंट सी, लायन डी. अगेन रिपीटेड ए बी सी डी, ए बी सी डी. ठीक आहे. सो पॅटर्न काय असणार आहे आपला, ए बी सी डी, ए बी सी डी. पहिला ऑप्शन कॅन्सल, दुसरा ऑप्शन कॅन्सल, तिसरा कॅन्सल, कारण याच्यामध्ये डीच नाहीये कुठेही, पण आपल्याला आहे ऑप्शन मध्ये. सो ए बी सी डी, ए बी सी डी, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चलो नेक्स्ट, फोर्थ, स्टार स्टार स्टार, सगळं सेम आहे. ठीक आहे. ए ए ए हा पहिला एक ग्रुप झाला, दुसरा ग्रुप आहे का काही? ठीक आहे. याच्यामध्ये बघूयात. जर आपण सगळ्या स्टारसाठी एकच ए घेतला तर आपला ऑप्शन नंबर काय यायला पाहिजे, किंवा जर आपण ए बी सी असं एका ग्रुपसाठी घेतलं, म्हणजेच काय पहिल्या स्टारसाठी ए घेतला, दुसऱ्यासाठी बी घेतला, तिसऱ्यासाठी सी घेतला, ए बी सी असे आपण ग्रुप केले. सो आपला ऑप्शन नंबर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 असणार आहे. ठीक आहे. सो लास्ट, आता याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही बायसिकल, बस, कार, बायसिकल, बस, कार, बायसिकल, बस, कार. सो परत त्यांना आपण रिटर्न नावं देऊया, ए बी सी, ए बी सी, ए बी सी. खूप सिंपल आहेत पॅटर्नवरचे एक्झाम्पल, ए बी सी, ए बी सी, ए बी सी. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. पॅटर्न हे असं आहे की त्याला आपण ए बी सी नोटेड करून सुद्धा आपण ते सॉल्व करू शकतो. ठीक आहे. हे पाहिले आपण पॅटर्नचे. ठीक आहे. आपण जे आता पाहिलं याच्यामध्ये आपण 2 इम्पॉर्टंट टॉपिक पाहिले. एक होतं फ्रॅक्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही रीडिंग अँड रायटिंग फ्रॅक्शन शिकलात. त्याच्यानंतर ना टाइप्स ऑफ फ्रॅक्शन शिकलात, ज्याच्यात लाईक फ्रॅक्शन, लाईक, इम्प्रॉपर, प्रॉपर फ्रॅक्शन. त्याच्यानंतर ना ॲडिशन, सबट्रॅक्शन शिकलात. आणि लास्ट जो होता तो होता आपला पॅटर्न. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून. अशाच एक्झाम्पलसाठी, एक्स्ट्रा एक्झाम्पलसाठी तुम्हाला फ्री पेपर्स पाहिजे असतील तर तो दिलेला QR कोड स्कॅन करा, तुम्हाला फ्री पेपर्स मिळून जातील. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.